नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि प्रतिमा यांच्या नात्याचा खुलासा होणार आहे। यांच्यामध्ये जे नातं आहे, यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते कशामुळे आहे या गोष्टीचा खुलासा होणार आहे आणि एका टास्कमुळे ते सर्वांच्या समोर येणार आहे। आणि जी प्रिया प्रत्येक वेळेस ट्यूट्यू करत असते, स्वतः खूप हुशार आहे, स्वतः खूप शहाणी आहे असा जो आव आणत असते, ती प्रिया तोंडावर पडणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर सायली आणि प्रतिमा या दोघींना एक टास्क दिलेला असतो आणि त्या टास्कमध्ये त्यांनी डोळे बंद केलेले असतात आणि एकमेकींच्या कपाळावरती बरोबर मध्यभागी टिकली लावायची असते। आणि या टास्कमध्ये जेव्हा सायली आणि प्रतिमा दोघीही एकमेकींच्या पुढे उभा राहतात तेव्हा त्या दोघी जणी कशा पद्धतीने हा टास्क पूर्ण करतात आणि जेव्हा त्यांचा टास्क पूर्ण होतो तेव्हा घरातील सगळेजण त्यांच्या दोघींचं कौतुक करू लागतात। पूर्णाजी तर स्वतः म्हणते की हे खरंच मनाचं नातं आहे आणि हे अजबच आहे, कारण आज जे करून दाखवलेलं आहे त्या दोघींनी ते खरंच खूप मोठं आहे। म्हणजे सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे असं वाटत आहे, असं पूर्णाजीच्या बोलण्यातून येत आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे प्रियाने खूप नाटकं केलेली आहेत, तिची सगळी नाटकं हाणून पडत सायलीने हा दिवस खूपच अगदी दिमागात साजरा केलेला आहे, खूपच एन्जॉयबल साजरा केलेला आहे। तर नक्की काय होणार आहे, त्याचबरोबर सायली आणि अर्जुनची जोडी आहे ती अनुरूप नाही तर त्यांच्या योग्यतेची अशीच आहे आणि त्यांच्यासारखी जोडी असूच शकत नाही, हे सगळ्यांच्या समोर येणार आहे। तर आजच्या भागाला सुरुवात करूया। सगळेजण खूप चिडलेले असतात तेव्हा प्रिया म्हणत असते की यांना हा दिवस चांगला जाणं बघवतच नाही। हा अर्जुन प्रत्येक वेळेस तो केसचा विषय काढतो आणि प्रत्येक वेळेस गोंधळच घालत असतो असं प्रिया बोलत असते। तेव्हा मात्र तिथे सगळेजण असतात, सायली पण तिथं असते। सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या मला काय वाटते माहितीये का, आता सकाळपासूनचा दिवस आपला खूप छान गेलेला की नाही, आता फक्त काही छोट्या गोष्टींमुळे जर प्रॉब्लेम झाला असेल तर तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो ना, एवढं काय त्याच्यामध्ये, आपण सॉल्व्ह करूया तो प्रॉब्लेम, असं इकडे सायली बोलत असते। सायली म्हणत असते आपण ना एक खेळ खेळूया आणि तो खेळ खेळला की मग सगळ्यांच्या समोर येईल की नक्की काय आहे ते, असं सायलीचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा प्रिया म्हणत असते मगाशी अर्जुन म्हणालाच होता शाळेच्या सुट्ट्या लागल्यासारखं वाटतंय आणि आता खेळ खेळायचं तू म्हणतेस म्हणजे आणखीनच वाटणार आहे, असं इकडे प्रियाचं बोलणं असतं। प्रिया म्हणत असते तुझं नक्की काय चाललेलं असतं ना तुलाच कळत नाहीये, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे तुला घडवायच्या असतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामधली माणसं तुला कधीच माफ करणार नाही। तू चूकच एवढी मोठी केलेली आहे की तुला त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असं प्रिया बोलत असते। परंतु इकडे प्रतिमा म्हणत असते की तन्वी बाद झालं, आणि सायलीचं म्हणणं मला पटतंय की खेळ खेळायचा म्हणते ना, ठीक आहे खेळूया ना। त्यावेळेस प्रतिमा होय म्हटली की इकडे अश्विन म्हणतो मलाही काही प्रॉब्लेम नाहीये, मग इकडे प्रतिमा अश्विन या दोघांचंही तेच म्हणणं असतं। त्याचबरोबर इकडे रविराज तयार होतो, प्रताप तयार होतो, अर्जुन तर ऑलरेडी तयार असतो, मग आता कल्पना आणि मग पूर्णाजी ही या खेळासाठी तयार होते। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा सायली म्हणते की आपण इथे अशा 2-2 जोड्या करायच्या आहेत। त्यावेळेस इकडे सगळेजण म्हणतात की कसं आहे माहितीये का, जोडी जर चुकली तर सगळं आयुष्य चुकतंय आणि सगळ्यांच्या आयुष्याचं वाटोळ होतंय, हे आपण बघितलेलंच आहे। म्हणजे हा टोमणा सरळ सरळ सायलीला मारलेला असतो आणि सायलीशी चुकीच्या पद्धतीनं बोललं जात असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणते की मला काय वाटतंय, सायली एवढं म्हणते ना तर आपण विचार करायला काय हरकत आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं। त्याचबरोबर इकडे सायली म्हणते की आता या खेळाच्या जज असणार आहेत त्या म्हणजे पूर्णाजी, आणि मग इकडे प्रिया म्हणते बरं झालं पूर्णाजी तू जज आहे, कारण चिटिंग करणारी माणसंही भरपूरच आहेत। म्हणजे ही गोष्ट तिने स्वतःलाच म्हणून घेतली की काय, कारण चिटिंग तर प्रियाच फक्त करू शकते आणि ती करतही असते, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण चिटिंग करण्याशिवाय तिला दुसरं काही जमतही नाही आणि त्याच पद्धतीनं ती गोष्टी करत असते। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पहिली जोडी निवडली जाते। सायली म्हणते जोड्या फक्त काही नवरा बायकोच्याच नाहीत, जोड्या कोणत्याही असू शकतात। मग पहिली जोडी जी आहे ती म्हणजे आई आणि मुलाची जोडी अश्विन आणि त्याचबरोबर इकडे कल्पना यांची जोडी निवडली जाते। त्यांना बोलवलं जातं, या चौकोनात त्यांनी उभा राहायचं आहे आणि एकाच्या हातात जग असणार आहे, एकाच्या हातात ग्लास आहे आणि एकमेकांना काहीही न बोलता
फक्त डोळ्यांनी नजरेने बोलायचं आहे आणि हा जो टास्क आहे तो पूर्ण करायचा आहे, हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता हा टास्क पूर्ण करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नसते. आणि कल्पना बोलायला सुरुवात करते. लगेच पूर्णाजी तिला ओरडते, कल्पना आवाज नाही, बोलायचं नाहीये, असं कल्पना तिला ठणकावून सांगते. तेव्हा सायलीने हा टास्क सांगितलेला असतो, ग्लासातनं पाणी खाली सांडलं तर तुम्ही या खेळातून बाद झालेला आहात, तुमच्यामध्ये ते कोऑर्डिनेशन नाही म्हणून तुम्ही हा खेळ जिंकू शकत नाही, असं सांगितलेलं असतं. मग आता कल्पना आणि अश्विन दोघंही पुढालेले असतात. सगळेजण त्यांना चीअर करत असतात आणि हा खेळ सुरू झालेला असतो. प्रिया मात्र बघतच राहते, कारण प्रियाची जी नाटकं असतात ती वेगळीच असतात. तिला सायलीला हवा मिळू द्यायची नसती, यासाठी ती सगळं हे करत असते. सायली प्रत्येक जोडीला प्रत्येक खेळ हा शांतपणे समजून सांगत असते, कारण या खेळाचं कोऑर्डिनेशन करत असते ती म्हणजे सायली. आणि त्याचबरोबर हा खेळ तिने अरेंज केलेला असतो आणि त्यामुळं सगळ्या घरातल्यांना तिने एक आनंदाचा धक्काच दिलेला असतो. सगळेजण खुश झालेले असतात आणि हा जो खेळ आहे तो चालू झालेला असतो. या पद्धतीनं सगळेजण तिथं आहेत, सगळेजण बोलत आहेत आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र सायली सगळ्यांशी तिथे प्रेमानेच बोलत असते, प्रेमानेच वागत असते. मग हा खेळ खेळण्यासाठी आता पुढे येतात ते म्हणजे अश्विन आणि कल्पना. आता त्या दोघांना हा खेळ खेळण्यासाठी पुढे यायचं असतं आणि मग त्यांना तो टास्क दिला जातो आणि तो टास्क पूर्ण करताना कल्पना मात्र चुकते आणि त्यानंतर त्या ग्लासातलं पाणी जे आहे ते खाली सांडतं. आता ग्लासातलं पाणी खाली सांडलेलं आहे. कल्पना आणि अश्विन सगळेजण हसत असतात, सगळेजण म्हणत असतात की नाही, कसं आहे, हे चुकलेलं आहे आणि तुम्ही तुमचा टास्क पूर्ण करू शकलेला नाहीत म्हणजे तुम्ही बाद झालेले आहात, हे सगळं झालेलं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता पुढची जोडी बोलवली जाणार असते. पुढची जोडी असते ती म्हणजे बाप लेकाची. आता इकडे पूर्णाजी खूप छान असं तिथे जज असते. पूर्णाजी सगळ्या गोष्टी शांतपणे बोलत असते, शांतपणे करत असते आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टींमध्ये जे ठरलेलं असतं त्या पद्धतीनं सगळं होत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन हा तिथे बोलत असतो आणि अर्जुन सांगत असतो. सगळेजण तिथे असतात आणि आता पुढची जोडी बोलवली जाते आणि ती म्हणजे अर्जुन आणि प्रताप, कारण बापलेखाची जोडी बोलवली जाते. आणि या जोडीमध्ये हे जे काय आहे हे कशा पद्धतीनं केलं जाणार असतं, मॅनेज कसं केलं जाणार असतं, ते टास्क खूप भारी असतो. कारण अर्जुन आणि प्रताप यांना जो दिलेला टास्क आहे तो टास्क मात्र पाहतच राहतात आणि ते दोघंही आता समोर आलेले असतात. त्यांचा जो टास्क आहे तो टास्क घेण्यासाठी समोर आलेले असतात आणि जेव्हा त्यांचा टास्क सुरू होणार असतो तेव्हा मात्र इथे मजा येणार असते, कारण त्यांना जो टास्क दिलेला आहे तो म्हणजे डाव्या हाताने दोघांनी ताटांची मांडणी करायची आहे, त्याच्यामध्ये वाट्या चमचे हे सगळं मांडायचं आहे आणि त्यासोबतच परंतु त्या दोघांचेही पाय बांधलेले असणार आहेत. हे सगळं काम त्यांना डाव्या हाताने पूर्ण करायचं आहे हे सांगितलेलं असतं आणि हा टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांना सुरुवातही करायला सांगितलेली असते. त्याचबरोबर भांड्यांचा आवाज होऊ द्यायचा नाही ही त्यांना अट असते आणि ते दोघंही आता त्यांना जे दिलेला टास्क आहे ते पूर्ण करत असतात आणि दोघंही एकमेकांचं कोऑर्डिनेशन तिथे जपत असतात. पण एकच मोठी गोष्ट घडते आणि ती म्हणजे प्रताप आणि त्याचबरोबर अर्जुन खाली पडतात. त्यांना हा टास्क काही पूर्ण करता येत नाही आणि ते खाली पडलेले असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रतिमा सगळेजण तिथं हसू लागतात, कारण अर्जुन आणि प्रताप दोघंही खाली पडलेले असतात. त्यांनी दोघांनीही प्रयत्न खूप केलेला असतो, परंतु टास्क मात्र खूप अवघड असतो. तेवढा वाटतो तेवढा सोपा तो टास्क नव्हता आणि त्यामुळं हे सगळं झालेलं असतं. त्याचबरोबर सायली म्हणते की आता पुढची जोडी आहे ती म्हणजे बापलेकीची ही जोडी सांगितली जाते. मग आता या जोडीमध्ये बोलवलं जातं ते म्हणजे रविराज आणि त्याचबरोबर प्रिया यांना. रविराज आणि प्रिया या दोघांनाही बोलवलं जात आहे आणि त्यांना हे टास्क जो आहे तो पूर्ण करायचा आहे आणि या टास्कमध्ये त्यांना दिलेलं जे असतं ते खूपच जबरदस्त असं काम असतं आणि त्यांनी तो टास्क पूर्ण करायचा असतो. आता त्यांना टास्क दिला गेलेला आहे, तो टास्क पूर्ण झाला तरच त्यांची बापलेकाची जोडी आहे हे ठरणार असतं. मग प्रिया आणि त्याचबरोबर रविराज पुढे येतात, त्यांना फुलं दिली जातात आणि हार ओवायला सांगितला जातो. पण या टास्कसाठी असणारी अट असते ती पुढे असते, कारण ती अटच अशा पद्धतीची असते
की हा हार जो आहे, हा हार तुम्ही डाव्या हाताने ओवायचा आहे आणि त्याचबरोबर एकाच्या हातामध्ये सुई असणार आहे आणि दुसऱ्याच्या हातामध्ये इकडे फुलं असणार आहेत. त्यातली जी फुलं आहेत ते अजिबात खाली पडू द्यायची नाहीत. काहीही झालं तरीही त्यांचा जो टास्क आहे तो पूर्ण करायला त्यांना सांगितला जातो. आणि त्याचबरोबर इकडे सायली त्यांच्या हातामध्ये, प्रियाच्या हातामध्ये फुलं देते आणि त्याचबरोबर रविराज याच्या हातामध्ये सुई असते. आता प्रहार करण्यासाठी पहिली गोष्ट करावी लागत असते ती म्हणजे दोरा ओवणं. आणि आता दोरा ओवायचा आहे, त्याचबरोबर हातामध्ये सुई आहे. या सर्व गोष्टी मॅनेज करत त्यांना ही कामगिरी करायची असते. आणि त्यासोबतच हे सगळं करत असताना त्यांच्यासाठी मोठा टास्क जो असतो तो म्हणजेच त्यांना हे पूर्ण करायचं आहे आणि एकमेकांचा डावा हातच फक्त वापरायचा आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला रविराज सांगत असतो त्या पद्धतीनं हे सगळं घडायला पाहिजे असं त्याचं बोलणं असतं. आणि रविराज प्रियाला तिथे सांगत असतो, तो म्हणत असतो, अगं किती स्थिर धरली मी सुई, ओव ना दोरा, दोरा तर ओवायचं, एवढं काय करायचं आहे. पण प्रियाच्या हातात एका ताटामध्ये फुलं असतात, एका हातामध्ये दोरा असतो, म्हणजे त्याच हातामध्ये दोरा असतो, तर ते ओवणं वाटतं तेवढं सोपं नसतं. आणि तिला मात्र ते करत असताना अगदी त्रासलेली ती असते. हा टास्क काही पूर्ण होणं प्रियाच्याने काही शक्य नसतं. आधी तर दोघं जण खूपच ह्याच्यात आलेले असतात की आपण पूर्ण करायचा आहे हा टास्क, आपण पूर्ण करायचा आहे असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. पण आता मात्र तो टास्क पूर्ण होणार नसतो हे स्पष्ट दिसत असतं. आणि मग प्रियाच्या हातून ताट खाली सांडतं आणि सगळी फुलं खाली सांडतात. म्हणजे हा जो टास्क आहे तो त्यांना काही पूर्ण करता येत नाही आणि मग ते पण हारलेले असतात हे ठरतं. म्हणजे प्रिया आणि त्याचबरोबर रविराज यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होऊ शकत नाही हे समोर आलेलं आहे. आणि रविराज म्हणतो की तुला कळतंय का, तुला साधं दोरा ओढता आलेला नाही, किती स्थिर धरली होती मी सुई, जरा पण हलू दिलेलं नाही, आणि तू काय केलेस हे सगळं, हे बोलणं चाललेलं असतं. रविराजची चिडचिड होत असते. रविराज प्रियावरती ओरडत असतो. तेव्हा सगळेजण पाहत असतात आणि मग रविराजने स्पष्टच केलेलं असतं की प्रिया तुझ्याकडून काही होऊ शकत नाही. या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. त्यानंतर आता त्यांची जोडी बाजूला निघते. त्यानंतर पुढची अर्जुन म्हणतो की आता पुढची जोडी कोणाची असणार आहे आणि त्यांचा टास्क काय असणार आहे ते मी ठरवणार आहे. आणि मग ती जोडी असणार आहे ती म्हणजे सायली आणि प्रतिमात्या यांची. आणि त्यांच्यासाठी टास्क सुद्धा मी देणार आहे. मग आता सायली आणि प्रतिमाला पुढे बोलवलं जातं. अर्जुन त्यांच्यासाठी टास्क देतो आणि त्यांना सांगतो की तुम्हाला दोघींना एकमेकींच्या कपाळावरती बरोबर मध्यभागी टिकली लावायची आहे. आणि त्याचबरोबर हे करत असताना तुमचे डोळे हे बंद असले पाहिजेत. तुम्ही अजिबात न बघता ही टिकली लावायची आहे असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच त्यांचा टास्क सुरू होतो. अर्जुन आणि विमल दोघंही तिथं असतात. अर्जुन विमलला सांगतो की गोल गोल फिरव. सायली आणि प्रतिमाला डोळे बंद करायला सांगितले जातात आणि त्या दोघींनाही गोल गोल फिरवायला सांगितलं जातं. आणि मग त्यानंतर आता सगळेजण डायरेक्शन देत असतात. त्या पद्धतीनं सायली आणि प्रतिमा वागत असतात. आता त्यांना रोटेट होऊन समोर यायचं असतं आणि त्यासोबतच कपाळावरती टिकली लावायची असते. सायली आणि प्रतिमा एकमेकींच्या अपोजिट तोंड करून उभ्या आहेत आणि आता त्यांना पुढे यायचं आहे आणि त्याचबरोबर ती टिकली लावायची आहे. तर हे सगळं करत असताना एक मोठी गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजे सायली आणि प्रतिमाला सगळेजण तिथे सांगत आहेत असं करायचं आहे, असं करायचं आहे. पण सायली आणि प्रतिमा या दोघीजणी एकमेकींकडे फिरतात आणि ते पाहतात तेव्हा त्यांनी मनामध्ये असा त्यांचा चेहरा म्हणजे सायलीच्या डोळ्यांपुढं प्रतिमाचा चेहरा आलेला असतो. सेम तीच टेक्निक प्रतिमाने वापरलेली असते आणि प्रतिमाच्या डोळ्यासमोर आलेला असतो तो म्हणजे सायलीचा चेहरा. आणि मग सायली आणि प्रतिमा या दोघीजणी समोरासमोर उभ्या राहतात आणि टिकली लावायला घेतात. पूर्णाजी म्हणते डावीकडे ग डावीकडे. अर्जुन सांगत असतो लेफ्ट लेफ्ट. कारण सायली जेव्हा टिकली लावण्यासाठी समोर येत असते तेव्हा तिच्याकडून चुकतंय की काय असं वाटत असतं. त्याचबरोबर प्रतिमाकडूनही तशाच गोष्टी घडत असतात. म्हणून हे सगळेजण त्यांना बोलत असतात. परंतु सायली आणि प्रतिमा या दोघी जणी बरोबर एकमेकींच्या कपाळावरती मध्यभागी टिकली लावतात
आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा सगळेजण पाहत असतात, कारण कुणी विचारही करू शकत नाही अशा पद्धतीनं घडलेलं असतं. कारण प्रत्येक जण त्यांच्या जोडीमध्ये हरलेलं असतं, पण इथे ही जोडी जिंकणार असते हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. कारण सगळेजण एकटक पाहत असतात, कारण नक्की काय होणार आहे, नक्की काय होणार आहे ही मोठी गोष्ट असते. आणि त्या दोघीही एकमेकींना आता टिकली लावत असतात. कशा पद्धतीनं टिकली लावली जाईल, सायलीला आणि प्रतिमाला इथे त्यांच्या मनात जराही नसते की आपण जिंकलं पाहिजे किंवा आपण काय करणार आहोत, ही गोष्टच त्यांच्या मनात नसते. त्यांना फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही आपल्याला हा टास्क पूर्ण करायचा आहे. जिंकणं हरणं ह्या दोन्हीही गोष्टी त्यांच्या दोघींच्या मनातच नसतात. त्या फक्त आणि फक्त चांगल्याचाच विचार करत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा सायली आणि प्रतिमा एकमेकींना टिकली लावतात आणि सगळेजण खुश होतात. सगळेजण टाळ्या वाजवू लागतात, कारण सायली आणि प्रतिमाने हा टास्क पूर्ण केलेला असतो. तर इकडे प्रियाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. प्रियाला असं वाटत असतं की कसं आहे, शक्यच नाही आहे, त्यांनी बघितलेलं असणार आहे. तेव्हा अश्विन म्हणू लागतो की नाही ग तन्वी, माझं लक्ष आहे ना त्यांच्याकडे, नाही बघितलेलं त्यांनी, मी त्यांच्याकडे पाहत होतो, अजिबात चिटिंग नाही केलेली. आणि मग इथेच इथं आता गेम होतो तो म्हणजे प्रियाचा, कारण अश्विननेच आता सायलीची बाजू घेतलेली असते आणि सायलीची बाजू घेऊन अश्विन बोललेला असतो. प्रियाची मात्र आता वाट लागते, कारण तिनं जे काय बोलत होती ती गोष्ट अश्विनने मान्यही केलेली नसते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज त्याचबरोबर घरातले सगळेजण अगदी खुश झालेले असतात, टाळ्या वाजवत असतात. आणि त्याचबरोबर त्यांनी टाळ्या वाजवून म्हणत असतात की खरंच पूर्णाजी तर म्हणते रक्ताच्या नात्यापेक्षा मनाचं नातं हे श्रेष्ठच आहे. आणि ते आज कळलेलं आहे, कारण एवढी रक्ताची नाती इथं होती पण एकाकडूनही तो टास्क पूर्ण झालेला नाही. आणि हा टास्क पूर्ण केलेला आहे तो म्हणजे सायली आणि प्रतिमा या दोघींनी, कारण एवढ्या जोड्या इथं समोर होत्या पण त्यांच्याकडून हा टास्क पूर्ण होऊ शकला नाही. आणि मग सायलीचं त्याचबरोबर प्रतिमाचं कौतुक केलं जात असतं. इथे प्रियाला प्रतिमाचं कौतुक होतं याचा आनंद होत नसतो, तर सायलीचं कौतुक होतं याचं दुःख होत असतं. तिचं म्हणणं एकच असतं की नाही, त्या दोघींनी चिटिंग केलेली आहे, पण त्या दोघींनी कसलीही चिटिंग केलेली नसते. आणि आजचा हा जो खेळ असतो तो सगळ्यांनाच आवडलेला असतो, सगळेजण खुश झालेले असतात आणि सगळेजण म्हणत असतात की खूप दिवसानंतर हे सगळं घडलेलं आहे आणि फायनली त्यांना छान वाटत असतं. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की नाही, खरंच हे ना शक्यच नव्हतं आणि हे पॉसिबल झालेलं आहे. तेव्हा पूर्णाजी प्रतिमा त्याला बोलवते आणि म्हणते ये ग इकडे ये प्रतिमा, असं म्हणत प्रतिमा त्याचं कौतुक करू लागते. कारण पूर्णाजीलाही छान वाटलेलं असतं, हे सगळं पूर्ण करू शकले ती म्हणजे सायली आणि प्रतिमा. रविराज पण अगदी धक्का लागल्यासारखा पाहत असतो, कारण इथे रक्ताचं नातं आहे, तन्वी माझी मुलगी आहे, तरीही तो टास्क मी पूर्ण करू शकलो नव्हतो. पण हा जो टास्क आहे तो प्रतिमा आणि सायली या दोघींनी एका दमात पूर्ण केलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. तिकडे सायली आणि प्रतिमा या दोघीही खुश झालेल्या असतात, कारण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे गोष्ट जमलेली असते, त्यांनी ती करून दाखवलेली असते आणि त्यामुळं त्या दोघींनाही खूपच छान वाटत असतं. सायली म्हणत असते की चला आता पुढचा खेळ आहे, अशा जोड्या निवडल्या जाणार आहेत, त्या म्हणजे नवरा बायकोच्या. त्यांना एक शब्द दिला जाणार आहे आणि त्यांच्यामध्ये असलेला ताळमेळ, त्यांच्यामध्ये असलेल्या सर्व गोष्टी इथे चेक केल्या जाणार आहेत. हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं चालू झालेल्या असतात. त्याचबरोबर इकडे आता पहिली जोडी बोलवली जाते ती म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांच्या नात्यामध्ये कशा पद्धतीनं ताळमेळ आहे का, नक्की काय घडत आहे हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर पुढची जोडी बोलवली जाते ती म्हणजे प्रिया आणि अश्विन यांची. तर त्यांना शब्द दिला जातो ते म्हणजे नवरा बायको किंवा लग्न. लग्न म्हटलं की इकडे प्रिया त्याचबरोबर अश्विन यांच्या दोघांमधून शब्द येतात. प्रिया म्हणते की अधिकार आणि अश्विन म्हणतो कर्तव्य. म्हणजे अश्विनचं आणि प्रियाचं हे जे काही बॉन्डिंग आहे हे इथं आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांच्या नात्यामध्ये कोणताही बॉन्ड नाही हे इथे स्पष्ट होत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता पुढची जोडी पूर्णाजी सांगते ती म्हणजे आहे ती अर्जुन सायलीची. आणि मग त्यांना दोघांनाही शब्द दिला जातो प्रेम
आणि त्या क्षणी त्या दोघांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो आणि तो म्हणजे विश्वास. जेव्हा प्रेम म्हटलं जातं तेव्हा विश्वास आणि इथेच सगळ्यांचं मन जिंकलं जातं सायली अर्जुनच्या जोडीने. सायली अर्जुनच्या जोडीने मन जिंकलेलं असतं ते अशा पद्धतीनं जिंकलेलं असतं की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही, कारण त्या दोघांनी बरोबर शब्द ओळखलेला असतो. आणि त्याच वेळी प्रतिमा जी आहे ती सर्वांच्या समोर तिथं सांगायला सुरुवात करते आणि ती म्हणू लागते की मला आता असं वाटतंय की आपण सगळ्यांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण इतके दिवस आपण फक्त त्यांना दोषच देत आहोत, पण ती जोडी फक्त अनुरूपच जोडी नाही तर एकमेकांसाठी परफेक्ट अशी जोडी आहे आणि आजपर्यंत अशी जोडी होऊ शकलेली नाही. एवढी छान अशी त्यांच्या दोघांची जोडी आहे. हे सगळं प्रतिमा बोलत असते आणि ठणकावून सांगत असते. परंतु अर्जुन आणि सायली मात्र जाम खुश झालेले असतात. त्यांनी दोघांनी कसलाच विचार केलेला नव्हता, नक्की काय झालेला आहे कोणत्याच गोष्टींचा विचार केलेला नव्हता. परंतु आज जे घडलेलं असतं त्यामुळं हे स्पष्ट झालेलं असतं की त्यांच्या दोघींच्या नात्यामधलं आणि त्याचबरोबर अर्जुन सायलीचं नातं हे सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.